आता तुम्ही अत्यंत आतुरतेने ज्या आशीर्वचनाची वाट पाहत आहात त्या आशीर्वचनाकडे वळतोय. तत्पूर्वी संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोदजी देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. ज्यांच्या प्रेरणेतून संस्था स्थापन झाली ते माणिकप्रभू संस्थानचे अधिपती सिद्धराज माणिकप्रभू महाराज, तेव्हापासून आज तागायत गेली 70 वर्षे संस्था त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने चालत आहे. आज संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानराज माणिकप्रभू महाराज आपल्यात उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराज श्रीजींना प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला या पुढील शताब्दी वर्षाच्या निमित्तानं या पुढील कामासाठी आम्हाला आशीर्वाद आणि मार्गदर्शन करावं. वंदे श्री प्रभुसद्गुरुं गुणनिधिं सद्भक्तकल्पद्रुमं मंदानां शरणं शरण्यममलं नाथन्त्वनाथाश्रयम् यत्सत्तावशजेन स्थावरभवो देहस्सुचेष्टान्वितः सोऽयं वो विदधातु वाञ्छितफलं माणिक्यकल्पद्रुमः. कर्मयोगी श्री बाबासाहेब देशमुखांच्या जन्मशताब्दीच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांना संबोधित करण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. हैदराबाद राज्यामध्ये अनेक देशमुख, देशपांडे, जागीरदार, खूप मोठमोठी लोक होती आणि त्यापैकी सगरोळी हे जे एका देशमुखीचं ठिकाण म्हणा किंवा एका जागीराचं ठिकाण म्हणा, हे खूप मोठी जागीर होती. माझ्या मते खरं तर बाबासाहेबांनी काय करायला पाहिजे होतं, कारण काय स्वातंत्र्यानंतर जागिरी सगळ्या निघून गेल्या, दारं राहिली फक्त. काय करायला पाहिजे होतं बाबासाहेबांनी? सगळी जमीन जायदाद सगळी विकून टाकायची, पुण्याला जाऊन राहायचं, प्रभात रोडला बंगला घ्यायचा, तिथं जाऊन राहायचं आणि देवीदासरावला, विनोद देसाईला, प्रमोद देसाईला, सुनील देसाईला अमेरिकेला पाठवून द्यायचं आणि वर्षातून 2दा 3दा अमेरिकेला जायचं यायचं, अमेरिकेला जायचं यायचं, पुण्यामध्ये आनंदाने जीवन आपलं तिथं घालवायचं. हे सगळं सोडून या उन्हाळ्यामध्ये असल्या ह्या प्रांतामध्ये इथं ही शाळा उभारणी करा, झोळी घेऊन भिक्षा मागायला जा, माणिकनगरला जा, तिथं जा, इथं जा, ह्या भानगडीत पडायला त्यांना कोणी सांगितलं असेल? आत्ता तुम्ही दाखवलं नाटकामध्ये की आमच्या पूज्य पिताश्रींकडे देसाई गेले आणि मग त्यांनी 1959 साली संस्था स्थापनाबद्दल विचार मांडला आणि महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला, मार्गदर्शन केलं, अमुक तमुक सगळं तुम्ही पाहिलं. मी राहिलो असतो तर मी चक्क सांगितलं, देसाई ह्या भानगडीत पडू नका, तुम्ही पुण्याला जा, प्रभात रोडला बंगला घ्या, देवीदासरावला, प्रमोदला, विनोदला, सुनीलला सगळ्याला अमेरिकेला पाठवून. केलं नाही. असं का केलं नसावं? त्याचं एक कारण आहे की आता आपण सगळे लोक कर्मयोगी बाबासाहेब तथा केना देशमुख वगैरे म्हणतो, पण आम्ही प्रेमाने त्यांना देसाईच म्हणतो. तर देसाई सकाळी स्नानानंतर त्यांची एक सवय होती, त्यांचा एक नियम होता. काय नियम होता? तर रोज ज्ञानेश्वरी वाचायचे आणि त्या ज्ञानेश्वरीतून मला असं वाटतंय की त्यांना अशी प्रेरणा मिळाली असावी की अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकार पुण्याय पापाय परपीडनम असं सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे. तर काय त्याचा अर्थ काय? तर 18 पुराणांमध्ये व्यासाने काय सांगितलं बाबा? व्यासस्य वचनद्वयम, 2च गोष्टी सांगितल्या. कुठल्या 2 गोष्टी सांगितल्या? परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार हे पुण्य आहे आणि परपीडन, दुसऱ्याला त्रास देणे, हे पाप आहे. तर हे असं आहे की हे कळावं लागतं.
आणि नुसतं कळून उपयोग नाही, वळावं लागतं. आपण एका समाजामध्ये राहतो, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतंय, हा विचार माणसाच्या मनात यायला त्याच्यावर भगवत कृपा व्हावी लागते. बघा, विचार करून बघा, आपण जन्माला आलो, प्रत्येकाचा अनुभव आहे बरं का. आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर पहिला स्नान आपल्याला कोणी घातला? पहिली आंघोळ कुणी घातली? नर्स, दाई, ताई वगैरे हॉस्पिटलमधल्या लोकांनी आंघोळ घातली. त्या दाईचं, त्या हॉस्पिटलवाल्यांचा उपकार आपल्यावर आहे. त्यानंतर जेवायला कोणी शिकवलं आपल्याला? अन्न खायला कोणी शिकवलं? दूध प्यायला कोणी शिकवलं? आईचे उपकार आहे. बोलायला कोणी शिकवलं? चालायला कोणी शिकवलं? तर बापाचे उपकार आहे. लिहायला कोणी शिकवलं? वाचायला कोणी शिकवलं? गणित करायला कोणी शिकवलं? तर आपल्या अध्यापकांचे उपकार आहेत. त्यानंतर मग काय, त्यानंतर शिकलो, नोकरी दिली, नोकरी पण दुसऱ्यांनीच दिली आपल्याला. आपण नोकरी करतो, व्यापार करतो, तर ते दुसरेच लोक असतात ज्यांच्याकडून आपलं काम होतं, त्यांचंही देणं लागतं आपल्याला. त्यानंतर आपलं लग्न झालं, त्यात आपला काय पराक्रम? आपण काय केलं? काही केलं नाही. पत्रिका दुसऱ्यांनी छापली, मंडपचं डेकोरेशन तिसऱ्यांनीच केलं, जेवणाची व्यवस्था चौथ्यांनी केली, सगळी व्यवस्था सगळ्या दुसऱ्या लोकांनी केली, मुलगी एकाने तिसऱ्यांनीच दिली, आणि आपलं लग्न झालं. आपलं काय त्यात पराक्रम? आपलं काहीच नाही, लोकांनीच केलं सगळं काही. मग घर बांधलं, घर बांधलं, त्याच्यामध्ये गवंडी आला, सुतार आला, इलेक्ट्रिकवाला आला, पेंटर आला, तो आला, हा आला, सगळं त्या लोकांनीच केलं. मी काय केलं? मी काहीच केलं नाही. आणि शेवटी एक दिवशी मरणार आपण. मेल्यावर चालत जाणार का स्मशानाला? सांगा भाऊ, चालत जाणार का? चालत जाणार नाहीत आपण, कोणीतरी दुसरेच आपल्याला उचलून घेऊन जातील, आणि त्या दिवशी सुद्धा स्नान दुसरेच घालतील पुन्हा. तर समाजाचं आपल्यावर फार मोठं उपकार, आपण काहीच केलेलं नाही. आपलं जे काही आहे ते सगळं समाजाने आपल्याला दिलेलं आहे, आणि त्या समाजाने जे दिलेलं आहे ते समाजाला परत करणे, याचंच नाव कर्मयोग आहे. समाजामधून जे आपण घेतो, कारण बघा सृष्टीचा क्रम कसा आहे, सृष्टीचा क्रम कसा आहे. समुद्रामधलं पाणी सूर्याच्या प्रकाशाने, सूर्याच्या उष्णतेने त्याचं बाष्पीभवन होतं, मग ते पाणीवर आभाळ बनतं, आभाळातून पुन्हा ते पाऊस होतं, पाऊसून नदीमध्ये येतं, नदीमधून समुद्रामध्ये जातं, पुन्हा समुद्रामधून पुन्हा वाफ होते, पुन्हा त्याचे आभाळ होतात, पुन्हा ते पाऊस पडते, पुन्हा ते नदीमध्ये जाते. हा क्रम जो आहे ना, हा चक्र आहे, हा चक्र आहे. बीजापासून वृक्ष, वृक्षापासून बीज, हा चक्र आहे. तर त्या चक्रामध्ये नको त्या चक्रामध्ये ते जे चक्र आहे, त्या चक्रामध्ये जो समरस होतो त्याला कर्मयोगी म्हणतात. आता बघा, ते पाऊस पडलं आणि ते पाणी आपण एकीकडे साठवून ठेवलं, समजा त्याला वाहू दिलं नाही, त्याला पुन्हा आपण एकीकडे साठवून ठेवलं, काय होईल? त्यात दुर्गंध येईल, त्यात किडे होतील. ते पाणी जर मोकळं करून दिलं आपण, पुन्हा नदीचं पाणी पुन्हा नदीतून समुद्राला गेलं, समुद्रातून पुन्हा आभाळाला गेलं, आभाळातून पुन्हा पर्वतावर पडलं, पर्वतातून नदीमध्ये आलं, नदीमधून समुद्रामध्ये गेलं. हे जे चक्र आहे, या चक्राशी जो समरस होतो त्याला कर्मयोगी म्हणतात. भगवंतानी गीतेमध्ये फार महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवान काय म्हणतात? इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंक्ते तेन एव सह, असं म्हटलेलं. म्हणजे काय? भगवंताचे जे सगळ्या देवता आहेत प्रकृतीमध्ये, यांच्याकडून इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः, त्यांच्याकडून आपण सगळे इष्ट प्राप्त करून घेतो, आणि पुन्हा त्यांना न देणे, तैर्दत्तान अप्रदायेभ्यो, त्यांना पुन्हा न देणे, हे कसं आहे की यो भुंक्ते तेन एव सह, जो देत नाही परत समाजाला तो चोर आहे, असं भगवंतांनी म्हटलं. समाजाकडून घेऊन पुन्हा समाजाला न देणारा, त्याला भगवंतांनी काय शब्द वापरला? तेन एव सह, तो चोर आहे असं म्हणतात भगवान. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, यज्ञशिष्टासन संतो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्य आत्मकारणात, असं भगवंतांनी म्हटलं.
जो स्वतःसाठी स्वयंपाक करून जेवतो, स्वतःसाठीच जेवतो, स्वतःसाठी जगतो, आत्मकारणात पचंती, जो स्वतःसाठी खातो पितो राहतो, स्वतःच्याच जीवनामध्ये मग्न राहतो, दुसऱ्याची ज्याला पर्वा नाही, असा मनुष्य केवळ पाप खातो असं म्हणतात भगवान. भुंजते ते अघम, म्हणजे काय, पापालाच खातो तो, पापी पापालाच खातो असं भगवंतांनी म्हटलेलं. तर कर्मयोग म्हणजे काय? आता तुमच्या कार्यालयाचं नाव कर्मयोग आहे, बाबासाहेबांची उपाधी पण कर्मयोगी. कर्मयोगी म्हणजे काय? कर्मयोगी म्हणजे समाजाकडून जे आपण घेतलं ते समाजाला पुन्हा परत करणं, हे जो जाणतो तो कर्मयोगी आहे, तो कर्मयोगी आहे. बाबासाहेबांना मी लहानपणापासून जाणतो. दर महिन्याला माणिकनगरला यायचे, दर महिन्याला माणिकनगरला यायचे. आणि आमच्या संस्थांच्या गेटमध्ये आले, गाडी त्यांची एक गाडी होती चॉकलेटी कलरची, आणि त्याच्यावर आरती म्हणून लिहिलेलं होतं की नाही, ती गाडी होती. त्या गाडीमध्ये बाबासाहेब दर महिन्याला माणिकनगरला यायचे. होतं असं की त्या आमच्या घरच्या त्या संस्थांच्या गेटमध्येच समोर स्वयंपाकाचं घर होतं. आमचा स्वयंपाकी तिथे राहत होता. गाडीमधून उतरून गोपाळच्या खांद्यावर हात ठेवून बाबासाहेब उतरले, अरे सुधाकर म्हणायचे. अरे सुधाकर म्हणल्यावर तो स्वयंपाकी बाहेर यायचा, हे बघ आज रात्री पिठलं कर म्हणे. हे काय माहित आहे काय, ह्याला भगवंतानी रुजुता म्हटलं, रुजुता. अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांती आर्जवम, आर्जव म्हणतात ह्याला, सरळपणा. लहान मुलासारखं. तुम्ही म्हणाल का कोणीतरी माणिकनगरला आज पिठलं करा म्हणून, तुमच्यात हिंमत आहे का? आहे का कोणामध्ये हिंमत? प्रमोद देसाई पण येतात दरम्यान, देवीदासराव तर महिनोनिशी राहतात, कधी म्हणत नाही, कधी म्हणत नाही. पण बाबासाहेब म्हणायचे. गाडीतून अजून एक पाय गाडीमध्ये एक पाय खाली, अशा अवस्थेमध्ये त्या सुधाकरला ओरडायचे, ए सुधाकर. मग तो सुधाकर बाहेर यायचा, आलो देसाई, आलो जी देसाई, आलो देसाई. अरे आलो नाही, पिठलं कर म्हणायचे. तर ही जी आहे ना, हे ह्याला रुजुता म्हणतात, आर्जव म्हणतात. आणि मी तर म्हणतो बाबासाहेबांमध्ये लक्षणं सगळी लहान मुलांची होती, म्हणून लहान मुलावर प्रेम होतं. लहान मुलावर प्रेम का होतं? त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये ती लक्षणं होती लहान मुलांची. रुजुता, सरळता, कसल्याही प्रकारचा दंभ नाही, कसल्याही प्रकारचा अहंकार नाही, कसल्याही प्रकारचं मानित्व नाही. तर या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्यांना कुठून मिळाल्या? तर ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून मिळाल्या, असं माझं स्पष्ट मत आहे. तर सांगण्याचं माझा हेतू असा आहे की त्यांनी, म्हणजे मी कधी त्यांना पूजा करताना पाहिलं नाही, आरती करताना पाहिलं नाही. त्यांचा अंबाबाईचं जेवढं आहे कुलधर्म कुलाचार वगैरे सगळं व्यवस्थित करत होते, पण अधिक कर्मकांड वगैरे काही करत नव्हते. ज्ञानेश्वरी मात्र नित्य नियमाने वाचत होते. आणि त्याचा परिणाम काय झाला? तर यद्यत विभूतिमत्सत्वम श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेव अवगच्छत्वम मम तेजोंश संभवम, हे त्यांना पटलं. जगामध्ये जिथे जिथे श्री आहे, जिथे जिथे कीर्ती आहे, जिथे जिथे लक्ष्मी आहे, जिथे जिथे सौंदर्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी मम तेजोंश संभवम, माझ्या तेजाने प्रकाशित होतात, असं भगवंतांनी स्वतः म्हटलेलं आहे. म्हणून लहान मुलामध्ये जे तेज त्यांनी पाहिलं, ही जी संस्था उभी राहिली, ह्याचं कारण काय? ह्याचं कारण तेच आहे, ह्याचं कारण तेच आहे. निस्वार्थ भावनेने कर्मयोगाचं रहस्य काय? कर्मयोगाचं रहस्य एवढंच आहे, ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे आणि प्रसाद बुद्धीने त्याचं जे काही फळ असेल ते प्रसन्नतेने स्वीकार करणे, हेच कर्मयोग आहे. आज सकाळी प्रमोद देशमुख आले, महाराज एक गडबड झाली. म्हणलो काय गडबड झाली? तो पुतळा येणार होता बीडहून, तो आला नाही. काही तांत्रिक अडचणी, काही गाडी घोडा काही असेल त्याची अडचण असेल, तो पुतळा येऊ शकला नाही. मी असा विचार केला की जिवंत अशी ही संस्था बाबासाहेबांच्या रूपाने इथे असताना त्या पुतळ्याची आपल्याला गरज का? यो आलं तेव्हा ठेवूया आपण, ज्या दिवशी येईल त्या दिवशी लावूया. त्या पुतळ्याची
म्हणजे काय पुतळा आला नाही याची तुम्हाला खंत असेल, व्यवस्थापकांना खंत असेल किंवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना खंत असेल, बा आपण एवढं मोठं आयोजन केलं, पुतळा आला नाही, पुतळा आला. मला त्याची काही खंत नाही. का नाही? कशासाठी नाही? याच करता की जिवंत अशी ही संस्था इथे एवढी उभी असताना 200 एकरच्या परिसरामध्ये एवढी ही जिवंत अशी संस्था उभी आहे. हेच बाबासाहेबांचं रूप आहे. दुसरं काय? पुतळा तर 6 फुटाचा आहे. 6 फुटाचा आहे. हां, पुतळा 6 फुटाचा आहे. ती 2 फूट असेल रुंदीमध्ये आणि उंचीला 6 फूट असेल. 200 एकरचा परिसर कुठे आणि 6 फुटाचा पुतळा कुठे हो? तर मला असं वाटतं की पुतळा आला नाही तर हे प्रभूंचीच इच्छा आहे. प्रभूंना हे दाखवून द्यायचं होतं की तुम्ही 6 फूट बाय 2 फूटमध्ये बाबासाहेबांना बांधू शकत नाही. 6 फूट बाय 2 फूटमध्ये बाबासाहेबांच्या कार्याला तुम्ही बांधू शकत नाहीत. आता तुम्ही नंतर कधी पुतळा बसवून घ्या. समारोप जे आहे तुम्हाला करायचं असेल शताब्दी उत्सवाचं, तर ही जी संस्था आहे आणि हे जे कार्यकर्ता आहेत, हे जे माजी विद्यार्थी आहेत, हे जे पालक आहेत, हे जे ग्रामस्थ आहेत, हेच बाबासाहेबांचं रूप आहे. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. तर सांगण्याचं जास्त काही सांगायची गरज नाही, सगळ्यांना सगळं माहीत आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की ही संस्था जी आहे ही जिवंत रूपाने बाबासाहेबांचं रूप आहे आणि ती कायम इथे राहणार आहे. आणि शताब्दी उत्सवाच्या अनुषंगाने जे मोठमोठे कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी आयोजित केले ते सगळे यशस्वी झाले. आजचा समारोपाचा कार्यक्रम पण यशस्वीच झाला असं मी म्हणेन आणि खूप छान झाला, सुंदर झाला, त्यात काही शंका नाही. पुतळ्याची खंत बाळगू नका. ही जिवंत संस्था इथे आहे, हेच बाबासाहेबांचं रूप आहे असं धरून चाला. आणि आजपर्यंत ज्याप्रमाणे प्रभूंचे आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना त्या संस्थेला लाभलेले आहेत तसेच अखंड लाभोत असा आशीर्वाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो.